नमस्कार सर्वांना आणि वेलकम. आतापर्यंत तुम्ही माझ्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे प्रत्येक विषयाला तुम्ही खूप छान साथ दिलेली आहे आणि खरंच तुम्ही अभ्यासही केलेला आहे. आणि हे सगळे विषय आहेत ना आपले म्हणजे आपल्या आतमध्ये असणारी शक्तीच आहे आणि त्या शक्तीला आपल्याला जागृत करायचं आहे. ते ऑलरेडी आपल्यामध्ये शक्ती आहेत, पण आता आपल्याला त्या जागृत करायच्या. जागृत करणं म्हणजे काय? तर अवेअर व्हायचं आहे की ही शक्ती आहे. ह्या शक्तीने आपण आपलं जीवन कसं पॉवरफुल बनवू शकतो. म्हणजे आपल्या जीवनाचा मार्ग कशा पद्धतीने आपण नेऊ शकतो हे कम्प्लिटली आपल्या हातामध्ये आहे. शॉर्ट्स. तर आज आपण नवीन एक म्हणजे विषय बोलणार आहोत. तो आहे इमोशनल कोशंट. इमोशनल कोशंट म्हणजे भावनात्मकता, बुद्धिमत्ता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता, की ज्याचा अर्थ आहे म्हणजे आपण स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्याची, समजण्याची आणि तर्कशुद्धपणे हाताळण्याची कला. खूप महत्वाचं आहे. याचा एकही म्हणजे एपिसोड तुम्ही गमावू नका. आणि लिटरली आज छान पुस्तक म्हणजे वही घेऊन बसा, पेन घेऊन बसा आणि डीपली अभ्यास करा. कारण हे जर तुम्हाला समजलं ना, तर तुमच्या इमोशन्स तुमच्या हातामध्ये राहतील. तुम्हाला कोणी दुःखी करू शकणार नाही. तुम्हाला कोणी उदास करू शकणार नाही. तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही. है ना? तर ही हाताळण्याची कला आली पाहिजे. सगळ्यात महत्वपूर्ण हा विषय आहे. त्याची मेन व्याख्या काय आहे? भावनात्मक म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेची मूळ व्याख्या काय आहे? तर भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे भावनांचा अनुभव घेणे, त्याचा उपयोग आपल्या विचार आणि वर्तनाला मार्गदर्शन करण्यासाठी करणे. म्हणजे त्या भावनांचा विचार आपण काय करतो? भावनांमध्ये वाहून जातो आणि म्हणतो की त्यांनी माझ्यासोबत असं केलं, त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं. लिटरली सांगता सांगता रडायला लागतो, भांडायला लागतो, खोटारडेपणा करायला लागतो, दिखाऊपणा करायला लागतो. दुसऱ्यांच्या समोर आपण बिचारे बनायला लागतो. हे स्वतःसाठी पण शिकायचं आहे की ही बुद्धिमत्ता वापरायची की भावना माझ्या कोणत्या दिशेला चालल्या आहेत आणि ह्या भावना मी जे ह्या दिशेला चालले आहेत तर त्याचा रिझल्ट काय येईल? माझ्यासाठी योग्य आहे? माझ्या प्रगतीकडे रिझल्ट चालले की माझ्या डाऊन कडे चालले? आणि मग जसं स्वतःच शिकलं तसंच मग इतरांच्या भावनांचं सुद्धा आपल्याला समायोजन म्हणजे समजून उमजून योजनाबद्ध करायचं आहे. सोपं वाटतंय का तुम्हाला हा विषय? बोला. कोणाला सोपा वाटला विषय हा? काय कळलं ताई सांगा ना. हा बोला. नाही नाही फक्त हा बोला ना, बोला ना. बोल ना नीता, बोल बोल. मी म्हटलं जेवढं आपल्याला वाटते बोलणं खूप सोपं आहे, पण हा. त्याच्यामध्ये आपण जेव्हा आपण प्रॅक्टिकली येतो, तेव्हा ते सांभाळणं किंवा हाताळणं तेवढंच डिफिकल्ट आहे. कठीण ते आहे. सांभाळलं येस. गेलं आपल्याद्वारे, तर एक्झॅक्टली, मग ते एक्झॅक्टली. म्हणजे चांगली गोष्ट आहे. तर ते त्याला एक्झॅक्टली. वेळ लागतो. पण हा. नाही, एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर मला जे सांगायचं होतं तेच हेच आहे, की ऐकणं किंवा दुसऱ्यांनी सांगणं हे सोपं वाटतं आपल्याला. पण त्याला हाताळणं हे कठीण वाटतं आणि कठीण आहे. हे एका दिवसाचं काम नाहीये. तर हे कठीण काम तयार व्हायला आपल्याला काही वेळ घ्यावा लागेल. त्याच्यावर विचार करावा लागेल, त्याच्यावर ॲक्शन्स करावे लागतील आणि ती सवय करावी लागेल. सवय करता तुमच्या पेशींमध्ये ते सगळं यायला लागतं आणि मग ती समज डेव्हलप होते. तर त्यामुळे ही खूप प्रामाणिकता तुम्हालाच करावं लागेल. कोणी तुम्हाला विचारणार नाहीये, कोणी तुमच्या पाठीशी येऊन उभं राहणार नाहीये. मी विचारते, माझ्यासोबत तुम्हाला बोलावं लागेल. ही गोष्ट पक्की आहे. ठीक आहे? तर डॅनियल गोलमन म्हणून नावाचा शास्त्रज्ञ होता. त्यांनी म्हणजे याच्यात मुख्य बुद्धिमत्तेचे 5 महत्वाचे घटक सांगितलेले आहेत.
मी थोड्या वेळ थांबतेच. आता अगदी दाराच्या समोर आलेले आहेत ते लोक. ठीक आहे, तर मी थोड्या वेळ थांबते. तर चला, तर आज मी तुम्हाला आता एक सांगणार होते की डेनियल गोलमेन हा एक मॉडेल होते. म्हणजे तर त्यांनी भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे ही जी इमोशनल कोशन जो मी सांगितलेले आहे त्याचे काही बुद्धिमत्तेचे म्हणजे याचे 5 असे महत्वाचे घटक सांगितले त्यांनी. पहिला म्हणजे काय आहे की आत्मप्रचिती म्हणजे सेल्फ अवेअरनेस. सेल्फ अवेअरनेस म्हणजे ज्या क्षणामध्ये आपल्यामध्ये भावना येतात त्या भावना ओळखणं, म्हणजे आत्मपरीक्षण करणं की मी आता सध्या कोणत्या भावनेत आहे. मी रागात आहे, की मी लोभात आहे, की मी द्वेषात आहे, की मी डाऊन आहे, जे काही असेल. तर ते स्वतःची भावना ओळखणं. जसं तुम्ही भावना ओळखलं म्हणजे तुम्ही भावनात्मक बुद्धिमत्तेच्या ह्याच्यामध्ये आलेले आहात. आत्मपरीक्षण करणं. त्याच्यानंतर सेल्फ रेग्युलेशन म्हणजे आत्मनियमन करणं. नुसतं अवेअरनेस नाही होणार, तर त्याला रेग्युलेशन म्हणजे नियम आता आपले स्वतःचे म्हणजे भावना आपल्या ताब्यात ठेवणं आणि त्या योग्य पद्धतीने त्या क्षणामध्ये व्यक्त करणं. नाही तर बस एका शब्दात कोणीतरी म्हटलं तुम्हाला आलं आणि आक्रत तांडव केलं आणि सारं कोणाचं फेक फाक केलं आणि राग व्यक्त केलं आणि अरे माझ्या हातात आहेच नाही, मला राग आला तर मी अशीच करते, असं म्हणून होणार नाही. तर याला म्हणतात इमोशन म्हणजे भावनात्मक बुद्धिमत्ता, इक्यू. इक्यू जो आपला जागृत करायचा आहे किंवा त्याला स्ट्रॉंग बनवायचं आहे. नंतरचा पॉईंट सांगितला प्रेरणा म्हणजे मोटिवेशन म्हणजे स्वतःहून प्रेरणा, प्रेरणामधून आपल्या ध्येय साध्य करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणं. एका वेळेसच नाही, तर नेहमीसाठी ती सवय करणं. नंतर सहानुभूती म्हणजे एम्पथी म्हणजे स्वतःच्या भावना समजून घेतल्या आतापर्यंत, आता इतरांच्या पण भावना समजून घ्यायच्या आणि त्यांचा पण आदर करायचा आहे. जसं आपण आता याच्या आधीच्या याच्यामध्ये शिकलो होतो की मी म्हणजेच इतर लोक माझ्यासारखेच सगळेजण आहेत. आपण सगळे म्हणजे एका सृष्टीचे बनलेले आहोत. तुमच्यात माझ्यात काही फरक नाहीये. फक्त मी अशा डायरेक्शनने बघते, तुम्ही अशा डायरेक्शनने बघता. आणि आपण हेही समजून म्हणजे समजलो की डोळ्यांनी मला म्हणजे सगळ्यांना वेगवेगळं दिसणार. आपण दुसऱ्यांच्या डोळ्यांनी बघू शकत नाही किंवा माझ्या डोळ्यांनी कोणी दुसरे बघू शकत नाही. हा, ते आज सायंटिफिकली आले की डोळे आपण दान करतो मेल्यानंतर. किडनी दान करतो. तर दान करतो म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये ते इम्प्लिमेंट करतो. नाही तर असं कितीही तुमच्या जवळ असेल तरी सुद्धा तुम्ही जे बघता ते समोरचा व्यक्ती बघू शकेल असं नाही. हे निसर्गाची देण आहे, हे समजून घेणं आहे. तर हे समजूनच याच्या पुढे मग आपल्याला सहानुभूती म्हणजे एम्पथी क्रिएशन करायचंय. पण त्याच्याही परी जाऊन मग आपल्याला सामाजिक कौशल्य म्हणजे सोशल स्किल समजलं पाहिजे. ही कोणाच्या आपण भावना समजून घेतल्या तर मग त्यावेळेस आपला संवाद कसा राहील किंवा आपलं नेतृत्व कसं करायचं किंवा आपल्या संबंध कसे आपण त्याच्या व्यवस्थापनात कसं आपली निपुणता म्हणजे आपलं कौशल्य आपण कसं हे करू शकतो. तर एवढं सगळं म्हणजे आता आपल्याला एक 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 पॉईंट शिकायचं आहे. आज थोडंसं ऑलरेडी उशीर झालेला आपल्याला थोडं डिस्टर्ब असल्यामुळे, पण चला हरकत नाही, थोडासा वेळ काढा आता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला सगळं म्हणजे हे करता येईल की स्वतःची आणि इतरांची आंतरिक मनस्थिती, बाहेरून दिसलेली स्थिती नाही. बाहेरून तुम्हाला राग दिसेल, लोभ दिसेल, पण आंतरिक स्थिती काय, असं काय झालं की त्याच्या मनामध्ये राग आला किंवा असं काय झालं की तो लोभाच्या भावनेमध्ये गेला किंवा त्याने फसवणूक केली, असं काय त्याच्यावर बीतली की त्याने म्हणजे फसवण्याची क्रिया केली एवढी मोठी. तर हे समजणं म्हणजेच इक्यू म्हणजेच भावनात्मक बुद्धिमत्ता. आणि ह्या भावना ही मनस्थिती ओळखायची, ह्या भावनांवर नियंत्रण ठेवता येणं आणि ही क्षमता डेव्हलप करणं म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल कोशंट म्हणजे इक्यू. आणि जीवनामध्ये याचं इतकं महत्व आहे की जितकी तुम्हाला ही भावनिक बुद्धिमत्ता तुमची जेवढी उच्चस्तरीय असेल तेवढी ती व्यक्ती मानसिक दृष्ट्या आणखी जास्त मजबूत असते, आनंदी असते आणि समाजामध्ये यशस्वी असते. ठीक आहे. तर हे खूप सुंदर समजून घ्या आणि अगदी म्हणजे एक एक शब्द आणि शब्दाचा डिटेलमध्ये अभ्यास करा आणि स्वतःला याच्यानंतर मला बिलकुल फॉर्म मध्ये पाहिजे आहे. ठीक आहे.
म्हणजे आता याच्यानंतर ना मला तरी अपेक्षा अशी आहे तुमच्याकडनं, की अपेक्षा म्हणजे चांगल्या गोष्टीची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला मला त्या चिखलातून वर काढायचं म्हणून मी अपेक्षा करते, की तुम्ही याच्यानंतर ब्लेमिंग, कंप्लेंटिंग बंद, टोटली बंद होईल असं माझं हे आहे. ठीक आहे. पण अभ्यास करणं तुमच्या हातामध्ये आहे. तर परत मी तुम्हाला सांगते, की भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इक्यू. इक्यू म्हणजे आपल्या भावना ज्या असतात, आपली राग, आनंद, भीती, उत्साह किंवा दुःख जे काही आहे ते योग्य वेळेला समजून घेणं किंवा ओळखणं योग्य वेळेला आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवणं. नुसतं ओळखणं नाही, तर नियंत्रण ठेवणं. म्हणजे जसं आता साधी सिंपल एक गोष्ट सांगते, की एखाद्या विद्यार्थ्याला मार्क कमी पडले परीक्षेमध्ये, रिझल्ट लागला, कमी पडले किंवा नापास झाला समजा, तर तो काय करेल, ज्याचा इक्यू पॉवर कमी असेल तो काय करेल, तिथेच रडायला लागेल किंवा घाबरून जाईल. अरे यार, माझं आता घरात झालं तर माझे आई वडील रागवतील, लोक काय म्हणतील, अरे यार माझं झालं, एज्युकेशन बंद झालं, मग आता मी पुढे काय, साऱ्या जीवनाचं त्याचं सत्यानाश होऊन जाईल एवढ्याचा एका परीक्षेमध्ये नापास झाल्याने किंवा मार्क कमी मिळाले. पण मात्र ज्याचा इक्यू जास्त चांगला स्ट्रॉंग आहे, तो काय करेल, पहिले स्वतःला थांबवेल, स्वतःला म्हणजे दोष देईल का, नाही, तो थांबवेल आणि काय मला याच्यामध्ये सुधारणा करता येईल किंवा मला आता याच्या पुढे अजून काय काय दुसरं मला, अच्छा हे जमतं का, नाही जमत का, आता मी कोणत्या पद्धतीने दुसऱ्या मार्गाने जाऊ शकेल का, किंवा मी कोणाचा गायडन्स घेऊ शकेल, किंवा मला आता आणखी ट्युशन्स लावावे लागतील का, किंवा माझी अभ्यास करण्याची पद्धत बदलावी लागेल का. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्यावर तो विचार करेल. जसं इक्यू उच्च पदाला, उच्च हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये असेल तर, आणि ज्याचं कमी असेल तो काय करतो, स्वतःला पण दोष देतो आणि मग अशीच मुलं आत्महत्यापर्यंत जातात. तर त्यांचा इक्यू कमी असतो, म्हणजे त्यांचा इमोशनल बॅलन्स नाही राहत. ते सरळ परिस्थितीशी जोडून येतात आणि रडणं, भडणं, आत्महत्यापर्यंत जातात. इतरांना दोष देणं, स्वतःला दोष देणं ह्याच्यामध्ये जातात. दुसरा पॉइंट आहे की आयक्यू आपण ऐकलेलं असेल, इंटेलिजंट क्वोशंट है ना. तर इंटेलिजंट म्हणजे काय होतं की लॉजिकली, म्हणजे इक्यू आणि आयक्यू मध्ये फरक काय होतो, तर आयक्यू म्हणजे काय होतं, इंटेलिजन्स. इंटेलिजन्स म्हणजे जो गणित म्हणजे याच्यामध्ये असतो किंवा लॉजिक असतं किंवा त्याची आठवण शक्ती, काय इंटेलेक्च्युअल आहे आपण म्हणतो ना, बापरे काय हुशार आहे, मेमरी काय स्ट्रॉंग आहे यार याची, कितीतरी गोष्टी आठवतात, किती कायदे कानून, वकील म्हटलं की धडाधड त्यांचे कायदे कानून पाठ असतात, डॉक्टर म्हटलं की औषधं पाठ असतात त्यांचे, इंजिनियर म्हटलं असतं त्यांचे पूर्ण प्रोग्राम पाठ असतात अगदी. तर हे झालं सगळं अभ्यासामधील बुद्धी असते, जे शाळेमध्ये शिकतात. तर ते इंटेलेक्च्युअली हुशार असतात, त्यांचा तो पॉवर जास्त असतो. पण इक्यू म्हणजे इमोशनली क्वोशंट मध्ये काय असतं, म्हणजे तो भावना समजतो, म्हणजे स्वतःच्याही भावना ओळखतो आणि इतरांच्याही भावनांना समजतो आणि याच्यामध्ये त्याला उत्तमरित्या नातेसंबंध, मग ते सामाजिक असो, कौटुंबिक असो, की स्वतःसोबतचं नातं असो, व्यवस्थित हाताळतात. इमोशनली जास्त चांगले स्ट्रॉंग असतात ते. त्याचंच एक उदाहरण द्यायचं म्हणजे कसं आहे, की एका वर्गामध्ये 2 असं विद्यार्थी असतात. तर पहिला मुलगा अभ्यासात हुशार असतो, म्हणजे तो त्याचा आयक्यू जास्त असतो, इंटेलेक्च्युअल लेव्हल. त्याला काय असेल, त्याला राग पटकन येतो. त्याचे मित्र पण टिकणार नाही. ज्याचा आयक्यू असतो जास्त इंटेलेक्च्युअल लेव्हलला, कारण तो स्वतःला हुशार समजत असतो आणि हुशार हुशार असतो पण. पटापट उत्तर देईल, मार्क पूर्णपैकी पूर्ण जास्त मार्क देईल, सरांसोबत म्हणजे मॅडम सोबत जास्त चांगलं म्हणजे त्याचं हे जमेल, बॉन्डिंग जमेल किंवा उत्तर प्रत्येक गोष्टीमध्ये. पण दुसरा मुलगा हा आयक्यू कमी असतो त्याचा, इंटेलेक्च्युअल पॉवर कमी असतो, पण मित्रांना मदत करणं किंवा हसतमुख राहणं किंवा जोक्स जसं कपिल शर्माचं आपण ऐकलं, तो इक्यू त्याचा जास्त, इमोशनल तो जास्त म्हणजे हे करतो आहे, जरी इंटेलेक्च्युअल लेवल पण आहे, पण त्याला म्हणजे जसं तो इंग्लिशसाठी म्हणजे त्याला सगळे हसतात, पण त्याच्यातही तो इमोशनली किती सगळ्यांना खुश करतो, सगळ्यांना हसवतो. आणि असेच लोक जास्तीत जास्त लोकप्रिय असतात, ज्यांचा इक्यू जास्त असतो आणि स्ट्रॉंग असतो. तर यश मिळवण्यासाठी फक्त आयक्यू महत्वाचा नाहीये, तर इक्यू महत्वाचा असतो.
ज्यांच्यामध्ये इंटेलेक्च्युअल लेवल कमी असले ना तरी चालतं, पण ते त्यावेळेस कसे वागतात, कसं बोलतात, दुसऱ्यांना कसं समजतात, याच्यावर खूप महत्व असतं सामाजिक म्हणा किंवा सोशली लाईफमध्ये. ठीक आहे. तर तिसरा पॉइंट आहे की इक्यू इतका का महत्वाचा आहे, इमोशनल कॉशंट हा इतका का महत्वाचा आहे, तर कामामध्ये, रेग्युलर कामामध्ये हा चांगला एक टीम प्लेअर असतो, म्हणजे तो सगळ्यांना घेऊन चालणारा असतो. इक्यू ज्याचा चांगला असतो, म्हणजे लीडरशिप चांगली असते त्याची. तर कपिल शर्मा म्हटलं ना तर खूप चांगला लीडरशिप आहे म्हणतात त्याची, आणि तो तितकाच डाऊन टू अर्थ आहे. त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या जोक्सवरूनही आपल्याला किती सहजतेने वाटते की अरे, म्हणजे किती सहज सहज वाक्य तो विचारतो. अमिताभ बच्चनला त्याने एका याच्यामध्ये विचारलं की आप भी ऐसे करते हो क्या, साबण जेव्हा संपत आलं तर ते तुकडा तुम्ही असं नवीन साबणवर चिपकवता का? किंवा मग त्याला असं घासून घासून का हे करता का? तर किती म्हणजे एकदम साधे साधे सिंपल सिंपल असे डाऊन टू अर्थ असे प्रश्न येतात, पण तेवढ्या प्रश्नाला पण किती लोक हसतात आणि किती म्हणजे त्यांचं खुशीचा माहोल आणतो, ज्यांचा इक्यू चांगला असतो तो. नात्यांमध्ये चांगली समज होते किंवा सहानुभूती मिळते. आपण एकमेकांना समजायला लागतो नातेसंबंधात. कोणी तुमचा अपमान केला तरी सुद्धा तुम्हाला ही समज येते, की अरे तो स्वतः डिस्टर्ब आहे. त्याला हे कळत नाहीये. त्याला कळलं तर तो येईल स्वतः सॉरी. असंही समजतो आपण. आणि त्याला म्हणजे सतत माफ करणं, त्याच्यात धरून ठेवत नाही आपण, की याने मला मागे असं म्हटलं होतं, आता मी त्याची बदलाच घेते. अशी भावना येतच नाही. त्यांचा इक्यू चांगला असतो, स्ट्रॉंग असतो. त्यांच्यातले संवाद चांगले असतात, सुधारतात संवाद. जरी त्यांनी एखाद्या वेळेस समजा आई पण असेल तर रागवली असेल किंवा काही झालंही असेल, पण लगेच दुसऱ्या वेळेस आणखी स्वतःच सॉरी म्हणतील किंवा स्वतःच हे बोलतील. म्हणजे त्यांच्यात अहंकार हा कमी नसतोच म्हणजे. अशा टाईपचे इक्यू ज्यांचा जेवढा हाय लेवलचे असतात तेवढे हे लोक असतात. आणि जेवढे म्हणजे हे चांगले असतात, म्हणजे काय म्हणतात, आनंद देणारे टीम लीडर असतात, चांगले समज असते, सहानुभूती असते, तर नक्कीच त्यांच्या आरोग्यामध्ये पण ताण त्यांना कमी असतो. त्यांचं मन नेहमी शांत असतो, बॅलेन्स्ड असतं. त्यांचा इक्यू पॉवर चांगला असतो. इमोशनली दुसऱ्यांना इव्हन तुमचे शत्रू असतील, तुम्हाला छळणारे असतील, तरी सुद्धा तर तुमचा इक्यू हाय असेल, तर तुम्ही त्यांच्याही लेवलला समजून घ्याल. कारण काय असतं, की आपण सगळे म्हणजे एक आहोत, ह्युमन बिंग आहोत. आणि ह्युमन बिंगला अलग 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 तो त्या वातावरणात राहतो. त्याचे म्हणजे त्याचे कौटुंबिक वातावरण वेगळं असेल किंवा त्या ह्याच्यामध्ये तो घडलेला असेल, त्याचं सामाजिक वातावरण वेगळं असेल, हे समजून घेतात ज्यांचा इक्यू पॉवर जास्त असतो. तसं पाहिलं, नेचरने तर ह्युमन बिंगला सगळ्यांना सारखं दिलं. सगळेजण श्वास सारखेच घेतात. सगळेजणांना विचार, भावनांची शक्ती दिली. पण हे विचार, भावनांची शक्ती कशी डेव्हलप होते? तर आपल्या ऑरामुळे. ऑरा म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणामुळे, की तुम्ही कोणत्या कुटुंबात जन्मले, कोणत्या समाजात आहे, कोणत्या देशात आहे, कोणती भाषा बोलताय, कसे वागतात आहे, कशी तुमची समज आहे, ह्यावर तुमचं डिपेंड असतं सगळं. त्याच्यामध्ये तुम्हाला एक उदाहरण देते. एक मिनिट, मी ना थोडंसं म्यूट ऑल करून घेते. येस. हा. तर एक उदाहरण देतात मी सांगते, की कसं म्हणजे तुमचा इक्यू कसा महत्वाचा कसा म्हणजे व्यवहारामध्ये. आज जसं ऑफिसमध्ये बॉसने रागवलं, तर कमी इक्यू वाला असेल तर तो काय करेल, त्या राग येईल. होऊ शकेल तर बॉस सोबत तिथेच वादविवाद करेल किंवा खूपच तावा-तावा झाला तर म्हणेल, की जा म्हणजे तुझी नोकरी सोडतो. असे म्हणतात ना लोकं बरेचसे, की अरे लात मार नौकरीला, ये कर, छोड़ दे उसको, उसकी क्या हाजी-हाजी करते क्या आपण ऐसा करते वगैरे, जे बोलण्यामध्येच त्यांचं येतं. तर तो नोकरी सोडून देईल रागाने. पण त्याच ठिकाणी सेम सिच्युएशनमध्ये इक्यू म्हणजे म्हणजे उच्च याच्यावरचा हाय फ्रिक्वेन्सीचा इक्यू असलेला व्यक्ती हा विचार करेल, की होऊ शकते आज बॉसचा काही मूड खराब असेल किंवा मला याचं म्हणजे अगदी शांतपणे मला स्पष्टीकरण मला द्यावं लागेल किंवा एक थोडासा वेळ देते आणि मी माझी बाजू समजून सांगायचा प्रयत्न करतो. जर मी बरोबर आहे तर. बरोबर नसेल तर मी म्हणजे एक्सेप्ट पण करेल, की ठीक आहे, हो माझ्याच्याने ती चूक झाली. आणि पुढे शांतपणे आपलं स्पष्टीकरण देईल आणि समोरचा हे चालायला लागेल किंवा त्या बॉसला आणखी खुश कसं करायचं किंवा त्याने सांगितलेले कामं अगदी योग्य कसं करायचं, हे पटवून द्यायचा तो प्रयत्न करेल. पण शांतपणे, समजून-उमजून.
की जिथे कंपनीचाही म्हणजे फायदा राहील, त्याचाही फायदा होईल, त्या बॉसचाही फायदा होईल. अशा पद्धतीने तो आपला EQ म्हणजे इमोशनल पद्धतीने तो व्यवस्थित हँडल करेल. ठीक आहे. चौथा पॉइंट आहे की भावनात्मक बुद्धिमत्तेचे आणखी फायदे काय होतात बघा आपल्या लाईफमध्ये. तर सगळ्यात मेन म्हणजे तणाव कमी होतो. जसं तुम्ही स्वतःला समजले, दुसऱ्यांना समजले, दुसऱ्यांची बाजू समजले, तुमचा तणाव कमी होतो. दुसऱ्यांचा तणाव कमी होऊन होतो त्याचा भाग आहे. पण तुमचा तणाव कमी होतो. तुमचा आत्मविश्वास वाढतो. जरी तिथे तुमची चूक तुम्ही कबूलही केली, हसते असेल कदाचित आपली चूक झाली, ओके ठीक आहे मी कबूल केली. पण चूक कबूल केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो असं होत नाही. तुम्हाला ते समजतं की मला असं करायला पाहिजे होतं, असं करायला नाही पाहिजे होतं. आणि तुम्ही मग तसं सुधारता म्हणजे लेव्हल आपली वाढते, प्रगती पथावर असतो. आणि हे केल्यामुळे आपले नातेसंबंध सुधारतात. आपली निर्णय क्षमता वाढते. आपण काय निर्णय घेतो कारण तिथे योग्य शांतपणे आणि म्हणजे घाई न करता ती वेळ जाऊ देतो. खूपच डेलिकेट जे वेळ असेल, खूपच वादविवाद भांडण गप्प बसायचं, तिथून निघून जायचं किंवा शांतपणे एक्सेप्ट करायचं, त्यांना फेस करायचं. काही-काही वेळेस असेही वादविवाद झाले आणि आपण उठून गेलो तर त्याला समोरच्याला मान वाटतो तो, की बघ मी बोलून राहिली, माझं अजून पूर्ण झालं नाही आणि हा उठून गेला. आला याला राग. असंच करतो हा. ऐकतच नाही असं ते म्हणतात. पण असं नाही, आपल्याला तिथे ऐकायचं आहे, की त्याला काय म्हणायचंय. तुम्ही चूक आहात, बरोबर आहे, हा नंतरचा प्रश्न आहे. पण पहिले ऐकून तर घ्या. त्यांची भावना समजून घेणं म्हणजेच भावनात्मक बुद्धिमत्ता आहे ही. EQ तुमचा हाय एनर्जी फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही ऐकून घेता, तेव्हा तुमची निर्णय क्षमता वाढते. आणि आयुष्यात मग आनंद आणि समाधान मिळते. ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही करत आहात, हे सगळ्या म्हणजे काय आहे, ह्या सगळ्या शक्ती आहेत एक प्रकारच्या. तणाव कमी होणं म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी कमी होते तुमची. तुमचा आत्मविश्वास वाढतो म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच पॉझिटिव्ह शक्ती वाढते. नातेसंबंध दुरुस्त होतात, चांगले होतात म्हणजेच तुमच्या आजूबाजूचा ऑरा अजून पॉझिटिव्ह होतो. तुमची निर्णय क्षमता ही पण एक शक्ती आहे आपली, की मी जो निर्णय घेते तो योग्य असेल. जरी आताच्या आता तुम्हाला कोणी निगेटिव्ह करत असतील किंवा तुम्हाला विरोध करत असतील, पण त्याच्यानंतर रिझल्ट तुम्हाला समजेल, की तुमची निर्णय क्षमता जी काही निर्णय घेतला तो अगदी योग्य होता. कारण तुम्ही शांततेत आणि हळुवार पद्धतीने घेतलेला आहे. इमोशनल याच्यामधून घेतलेला आहे. समजून-उमजून घेतलेलं आहे. आणि ह्याच्याने आउटकम काय तर मग तुमच्या जीवनामध्ये आनंद आणि समाधान मिळतं. जसं आता एखाद्या वेळेस मुलगा घरी म्हणजे मुलगा घरी आला, उशिरा आला, रात्री उशिरा आला, तर आई त्याला ओरडेल जनरली, आहे ना, असं, "का रे तू असं करतो, तसं करतो?" किंवा नकारात्मक विचार, की हा बिघडलेला तर नाहीये, हा इथे तर नाही गेलाय, तिथे तर नाही गेलाय, कुठे सापडला तर नाही, काही तर केलं नाही, म्हणजे हाच गोष्टी येतात. पण जिथे आईचा EQ जास्त असेल, इमोशनल कॉशंट जास्त असेल, तर आई त्याला शांतपणे एवढंच म्हणेल, की "बाळा, उशीर का झाला?" आणि मग त्याच्यानंतर त्याला समजवण्याचा म्हणजे प्रयत्न करेल मुलगा किंवा मुलगी किंवा कोणी पण. आहे ना, "काय झालं?" आणि शांतपणे ऐकायचा प्रयत्न करेल किंवा मग काही गोष्टी चुकलेल्या दिसतात, तर मग ते एकदम समजा मुलगा नाही ऐकण्याच्या स्थितीत आहे, तर तेव्हा तो थांबून जाईल. ते ठीक आहे. नंतर एखादी वेळ जेव्हा वेळ येते, तेव्हा त्याला समजवण्याचा जरूर प्रयत्न करेल. पण इमोशनली त्याच्या इमोशन्स समजून-उमजून त्याच्या जागी जाऊन. तर हे जरुरी आहे. ठीक आहे. आणि शेवटचा पॉइंट आहे, की आजच्या काळामध्ये EQ का शिकणं आवश्यक आहे? आपण एवढं जर हा पॉइंट घेतो आहे, इतकं जरुरी का आहे? तर कारण आजच्या जीवनामध्ये आपला तर चला थोडं तरी आता म्हणजे आहे, काहीतरी तणाव नाहीये किंवा काहीतरी समज-बुद्धी तर आहे. कमी-कमी एवढं तर समजलं आपल्याला, की चला हा क्लास चांगला आहे, आपण करायला पाहिजे आणि तुम्ही खरंच रेग्युलर येताय आणि करत आहात. पण ह्या जीवनामध्ये इतकं ताण, स्पर्धा, तंत्रज्ञान हे जे असतं मोबाईल, टीव्ही याच्यामुळे इतकं बदललेलं आहे, की आपल्यापेक्षा जास्त ताण आपल्या मुलांवर किंवा त्या अ, गोष्टी इमोशनल ब्रेकडाउन्समध्ये ते जास्त जातात आहे. आपल्या ह्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे आई-वडिलांनी सांगितलं जसं लग्न झालं तर नवरा आहे तर तो निभवून नेलाच पाहिजे. होय ना? बाई आता तिथूनच तुझं डेड बॉडी जाईल.
मरणच येतं, म्हणजे डिव्होर्सची गोष्टच नव्हती त्यावेळेस म्हणजे आपल्या वेळेस जस्ट थोडं बहुत एखाद्या खूप आलं तर. पण आता तर म्हणजे लग्न ठरल्यानंतरच आता लग्न होईल काय इथूनच सुरुवात होऊन जाते ब्रेकअप. पटापट होतं आणि त्याच्यात ते किती डिप्रेशन, किती भयानक गोष्टी आणि सगळ्या म्हणजे मोबाईलमुळे तंत्रज्ञान जेवढं चांगलं झालं तेवढंच तो नुकसानदायक पण आता ठरतोय. त्याच्यामुळे हा इक्यू शिकणं खूप आवश्यक आहे, म्हणजे इमोशन्सला जागृत होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर नोकरी किंवा कुटुंब किंवा सगळीकडे म्हटलं तर ही इक्यू असलेली व्यक्ती असते ना, ही जास्त चांगली यशस्वी होते. की जी स्वतःची इमोशन समजते आणि इतरांचं पण इमोशन समजते. ते लोक जास्त चांगल्या पद्धतीने यशस्वी होतात. नुसतं तंत्रज्ञान शिकून किंवा शाळेमध्ये मेरिट येऊनही काही खूप जगामध्ये खूप चांगले लोक होऊन राहिले असं नाहीये. शाळेमध्ये तुम्हाला मेरिट दिसतील, पण आज इथे मात्र नोकरी करून राहिले. नोकरी म्हणजे नोकरच बनलेलं सारखं आहे ना. पण जे लोक इमोशनली असतात किंवा एक साधे साधे बिझनेसही करतात तरी कुठच्या कुठे पोहोचतात. करोडोचा बिझनेस करतात आहे. असे कितीतरी तुम्ही बघितले असाल, की शिक्षण नाही जास्त पण किती पैसा कमवत आहेत. किती लोकांचे त्यांचे म्हणजे बॉन्डिंग चांगलं असते. सामाजिक किती किती लोकांचं घेणं घेणं म्हणजे करणं असतं. तर ह्याच्यामध्ये ही इक्यू असलेली व्यक्ती असते ही जास्त चांगली आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होते. म्हणून हे याच्या गोष्टीबद्दलचं माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. बिलकुल जागतिक काळाची गरज आहे. हा इक्यू बिलकुल, बिलकुल. तर हे कोणामुळे येऊ शकेल? तर हे तुमच्यामुळे खरंच येईल आता. जर तुम्ही त्याला मदत केली तर. है ना? तर नक्कीच मदत करा आणि तुमच्या मार्फत तरी हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही माझी अगदी खरंच मनापासूनची इच्छा आहे. कारण एकटी तर मी पसरू नाही शकणार, तर तुम्ही सोबत आहात माझ्या. तर खरंच आपल्याला ही इक्यू म्हणजे क्रिएशन करायचं आहे इक्यू मध्ये. जास्तीत जास्त इमोशनल पद्धतीने करायचं आहे. इमोशनल फुल हा वेगळा पार्ट आहे बरं का. इमोशनल फुल पण ठेवायचं आहे. म्हणजे ती शक्ती आपल्याला पॉझिटिव्हली हे करायचं आहे, समजून घ्यायची आहे. जसं म्हणजे आता एक उदाहरण मी तुम्हाला सांगते, की सोशल मीडियावर एखादी नकारात्मक कमेंट आली, जसं आता YouTube आहे आपलं किंवा Instagram आहे, Facebookवर आहे तुमचं आणि कोणीतरी काही ना काही तर कमेंट करतच असतात. आता हे तर मी पण फेस केलेलं आहे. पण जो कमी इक्यू असतो, तो तिथेच वादविवाद करतो. त्याला तिथेच उत्तर देईल, त्याला हे करेल, ते करेल. पण ज्यांचं उच्च म्हणजे हाय इक्यू असतो, तो शांतपणे दुर्लक्ष करतो. शांतपणे त्याला वाटतं, की "अरे जाऊ दे, याला समज नाहीये, तर ह्या गोष्टीचं असं होऊ शकते बघ. जाऊ दे, सोडून दे." है ना? तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या इक्यूवर आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये ग्रोथ करायची आहे. त्याच्या डिटेल अजून आपण पुढे शिकणारच आहे. तर तुम्हाला स्वतःचं निरीक्षण करायचं आहे. हेच तुमचं होमवर्क राहणार आहे, की तुम्हाला रोजचे प्रसंग स्वतःच्या जे काही प्रसंग घडतात तुमच्या आयुष्यामध्ये, ते प्रसंग बघायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही इक्यू कुठे वापरता आहात किंवा कशा पद्धतीने तुम्ही त्याचा उपयोग करता आहात, हे स्वतःला बघायचं आहे. ठीक आहे? येस. 1 मिनिट हां. तर आता आपल्याला याच्यावर कोणता प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू आणि करू आणि आता तोपर्यंत मी तुम्हाला एक मेडिटेशन सांगते. ठीक आहे? तर चला शांतपणे बसा. मी छानशी म्युझिक शेअर करते. एक मिनिट. चला शांतपणे बसा. डोळे बंद करा अलगद.
श्वासाकडे लक्ष द्या. श्वास येतो आहे, श्वास जातो आहे. आज आपण एक आणखी एक शक्ती आपल्यातली जागृत करणार आहोत आणि ती म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे आपल्या भावना ओळखणं, समजणं आणि त्या नियंत्रित करणं. योग्य वेळेला समजून उमजून त्यावर नियंत्रण ठेवणं. आणि ही एनर्जी, ही शक्ती आपल्या आतमध्येच आहे. कुठेतरी आपण दडपून ठेवलेली आहे. तिला आज आपल्याला जागृत करायचंय. समजून घ्यायचंय. श्वास घ्या. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे आणि हलकेच सोडायचं आहे. परत श्वास घ्या आणि स्वतःला विचारा की मला आता कसं वाटतंय. म्हणजे माझ्या मनात कोणती भावना आहे. राग आहे, भीती आहे, थकवा आहे, इव्हन कंटाळा आहे का, बोर आहे का, बोरिंग वाटतंय का. ज्या पण इमोशन्स आहेत त्या इमोशन्सला बघा. जसं आहे तसं बघा. बदलवू नका किंवा त्याला दूर करू नका किंवा चांगलं वाईट ठरवू नका. फक्त बघा. श्वास आपोआप चालू आहे बॅकग्राऊंड मधून. जसा श्वास आपोआप चालतो आहे तशा ह्या भावना पण आपोआप येतात आहेत. स्वतःबद्दलच्या किंवा इतरांबद्दलच्याही भावना तुमच्यात येत असतील. ज्याही भावना आहेत त्या मी स्वीकारते किंवा स्वीकारतो आणि शांत राहतो. श्वास सोडताना स्वतःला सांगत चला, जी काही भावना येते त्या भावनेला नाव देत चला. हा राग आहे,
हा लोभ आहे, ही भीती आहे, ही चिंता आहे. परत विचारांमध्ये गेले असणार. परत विचारांमध्ये बघा कोणती भावना आहे. त्या भावनेला नाव द्या. जी ही भावना असेल ती मी स्वीकारते, शांत होते. तेच आता वातावरणाप्रती जागृत व्हा आणि डोळ्यांवर हात ठेवून हलकेच डोळे उघडा. खूप छान. आणि हेच होमवर्क राहणार आहे तुम्हाला, की जेव्हा तुमच्या मनामध्ये जे काही प्रसंग येतात आहे दिवसभराचे, ते तुम्हाला बघायचं आहे कोणती भावना आहे माझी. बस एवढंच स्वतःला बघायचं आहे. आणि जेही काही झालंय भावना ज्याही आहेत, त्याच्यामध्ये मी अवेअर आहे, मी शांत आहे. एवढं स्वतःला अफर्मेशन्स द्यायचे आहे. अगदी चालता बोलता. कितींदा जितक्यांदा तुमच्या लक्षात येईल तेवढ्यांदा. त्याला मोजणं नाहीये काहीच.
ठीक आहे. आता ऍज अ होमवर्क म्हणून मी सांगेल तर कमीत कमी 3दा तरी करा दिवसभरातून. पण 3दा म्हणजे खूपच कमी होतं. पण मी तुम्हाला म्हणजे माझी इच्छा अशी आहे की तुम्ही क्षणाक्षणामध्ये स्वतःला बघा. कोणत्या भावना निर्माण झाल्या? मुलांशी बोलणं झालं, कोणत्या भावना निर्माण झाल्या? खूप आनंद झाला का? चिंता आली की राग आला? नवऱ्याशी बोलताना, सासूशी बोलताना किंवा कोणाचा फोन आला तर कसं रिॲक्ट केलं तुम्ही? त्या सगळ्या गोष्टी बघत राहा. खूप सुंदर सब्जेक्ट आहे बरं, जर तुम्हाला समजलं ना, तर कम्प्लिटली लाईफ बदलेल. त्यामुळे होमवर्क जरूर करा. ठीक आहे? तर खूप खूप धन्यवाद. थँक यू. थँक यू व्हेरी मच.